पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होण्याची शक्यता. मध्यम ते जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज राज्यामध्ये पाहायला मिळणार आहे. तसेच काही तालुक्यामध्ये गारपिटीची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. मध्यम स्वरूपाची गारपीट किंवा हलक्या स्वरूपाची गारपीट काही जिल्ह्यामध्ये होण्याचा अंदाज आहे. तशातच आता विचार केला तर राज्यामध्ये वाऱ्यांचा प्रभाव हा कमी जास्त होत चाललेला आहे. दुपारनंतर वारे हे कमी होऊ लागलेले आहेत. तसेच रात्रीच्या वेळेस वारे हे शांत होतात. मात्र दिवसा जी आहे ती वाऱ्यांचा प्रभाव देखील राज्यातील काही भागामध्ये जास्त प्रमाणात पाहायला मिळत आहे. तसेच अचानकपणे वारे देखील वेग घेतल्याचं चित्र आहे. तसेच सध्या स्थितीला आता पाऊस कोणत्या जिल्ह्यात वाढणार आहे, कोणत्या जिल्ह्यात अवकाळी पाऊस जास्त राहू शकतो, कोठे गारपिटीची शक्यता आहे, त्या जिल्ह्यांची नावे, तालुक्यांची नावे सांगणार आहे. त्याकरिता 2 मिनिटे वेळ काढून हा फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघू शकता. तुमचा जिल्हा व तालुका कमेंट करून नक्की सांगा. बऱ्याच जणांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलेले दिसत नाहीये. तुम्हाला खाली पांढऱ्या किंवा काळ्या कलरमध्ये एक सबस्क्राईब बटन दिसत असेल, त्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, जेणेकरून तुमच्या जिल्ह्याचा अंदाज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळेल. तर चला पाहूयात सविस्तर हवामान अंदाज. आता सध्या स्थितीला जर विचार केला तर राज्यामध्ये ढगाळ वातावरण हे दुपारनंतर खूप मोठ्या प्रमाणात वाढतानाचं चित्र दिसून येत आहे. तशातच आता राज्यातील काही जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात आलेला आहे. तसेच हवामान विभागाने देखील अलर्ट दिलेला आहे. तसेच एकंदरीत विचार केला तर यामध्ये वाशिम, शेवगावचा भाग असेल, या जिल्ह्यामध्ये देखील चांगली स्थिती पाहायला मिळणार आहे. तसेच नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी काल चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट केलेल्या होत्या. आता चॅनलला सबस्क्राईब केला आहे म्हटल्यावर त्यांच्या जिल्ह्याचा अंदाज आपण लवकरात लवकर देऊयात. तसेच आता विचार केला नांदेडमध्ये आता पावसाला पोषक वातावरण हे सक्रिय होणार असून काही भागामध्ये चांगली हजेरी पावसाची ही आपल्याला येत्या 12 तासांनंतर पाहायला मिळणार आहे. तुम्ही देखील चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा. तुमच्या जिल्ह्याचा अंदाज सर्वात अगोदर आपण देऊयात. तसेच परळी, माजलगाव, बीड, केज, पेठ, बार्शी, तुळजापूर या भागामध्ये देखील मोठे बदल हे होणार असून याही भागामध्ये वादळी पावसाला पोषक वातावरण सक्रिय होईल. मात्र हा पाऊस सर्वदूर पडणार नाही हे देखील लक्षात घ्या. काही भागामध्ये उघडीप देखील पाहायला मिळू शकते. तसेच पावसाचा अधिक प्रभाव जर विचार केला तर अहमदपूर, नांदेड, उमरखेड, आदिलाबाद, यवतमाळ तसेच उत्तरेकडील भागामध्ये चांगल्या स्वरूपाचा पाहायला मिळेल. विदर्भामध्ये देखील पावसाची हजेरी ही चांगल्या स्वरूपात राहणार आहे. तशातच इकडे यवतमाळचा भाग असेल, यवतमाळ, रुई, दरवा, डिग्रस, नेर या भागात देखील पावसाला पोषक वातावरण सक्रिय होणार आहे. या भागात देखील पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला. तुमच्या जिल्ह्याचा, तालुक्याचा अंदाज सविस्तर पाहायला मिळेल. तसेच तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्कीच सांगायचा आहे. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करू शकता. तसेच डिग्रस, वाशिम, पुसदचा भाग असेल, मंगरुळ, पेर, कारंजा या भागात देखील मोठा बदल हा वातावरणात होणार आहे. वाऱ्यांचा प्रभाव कमी होऊन गरमीची लेवल वाढेल. तसेच काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी ह्या पाहायला मिळतील. तसेच पुढच्या 12 तासांनंतर रुई, यवतमाळ, वाडकी, पुणेचा भाग असेल, मोहोडाचा भाग असेल, रुई असेल, घाटुंजीचा भाग असेल, पांढरकवाडा, पारवा, कारंजीचा भाग आहे, काप या भागामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हलकीशी गारपीट देखील होऊ शकते. त्यामुळे शेती पिकांचे योग्य ते नियोजन करा. कोणत्या भागात पाऊस होईल ती आपण जिल्हे सांगत चाललेले आहोत. तसेच इकडे बघू शकता वर्धाचा भाग असेल, वर्धाच्या भागात देखील मोठा बदल हा पाहायला मिळणार असून सध्या स्थितीला काय अशा प्रकारचे ढगाळ वातावरण सक्रिय होत आहे. तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल कशा प्रकारे ढगाळ वातावरण हे राज्यात पाहायला मिळत आहे. मात्र या ढगाळ वातावरणात बदल होणार असून पावसासाठी जे ढग असतात ते आता सक्रिय होत जाणार आहेत. पावसासाठी पोषक असे ढग राज्यामध्ये सक्रिय होत जाऊन पाऊस आपल्याला जे आहे ते पाहायला मिळू शकतो. तसेच नागपूरचा भाग असेल, या भागात देखील मोठा बदल, भंडारा, उमरखेड या भागात देखील पावसाची हजेरी राज्यामध्ये लागणार आहे. राज्यातील चांगला पाऊस जे आहे ते 48 तासात सक्रिय होऊन मुसळधार अक्षरशः पाऊस राज्याला झोडपून काढणार आहे. त्यामध्ये नागपूर, मोमदाचा भाग असेल, या भागामध्ये अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. हे लक्षात घ्या, कारण की मोठी वादळी परिस्थिती या भागाकडे सरकणार असून या ठिकाणी मोठा प्रभाव जे आहे ते टाकणार असल्याचे देखील चित्र आपल्याला दिसून येत आहे. याच वेळी जर विचार केला तर इकडे 48 तासानंतर चंद्रपूर, ताडोबाचा भाग असेल, तसेच आदिलाबादचा भाग असेल, या भागामध्ये देखील वादळी वाऱ्यासह जोरदार अशा पावसाची शक्यता आहे. चांगल्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. तसेच आता बऱ्याच जणांनी चॅनल अजून सबस्क्राईब केलेलं नाहीये. खाली सबस्क्राईब बटनवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा. खाली तुम्हाला पांढऱ्या किंवा काळ्या कलरमध्ये सबस्क्राईब बटन दिसतच असेल, जेणेकरून सबस्क्राईब केले की तुमच्या जिल्ह्याचा, तालुक्याचा अंदाज तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळेल. तसेच तुमच्या जिल्हा व तालुका जो काय असेल तो कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आता वर्धा, आर्वी, अमरावती या भागात देखील पावसाची आगेकूच पाहायला मिळणार आहे. तीव्र असं ढगाळ वातावरण वाढत जाणार असून विदर्भामार्गे पाऊस हा मराठवाड्याकडे येणार आहे. मराठवाड्याकडून काही ढगाळ परिस्थिती ही पश्चिम महाराष्ट्राकडे, म्हणजे वारेही आपल्याला चक्राकार स्थितीत पाहायला मिळत आहेत. एकंदरीत जर विचार केला तर
पश्चिम महाराष्ट्राकडून मराठवाड्याकडे काही वारे पाहायला मिळत आहेत. उत्तर महाराष्ट्राकडून देखील मराठवाड्याकडे वारे येत आहेत, तर मराठवाड्याकडून काही भागामध्ये विदर्भाकडे वारे काही जात आहेत, तर उत्तर महाराष्ट्राकडे थोडेफार असे वारे जातानाचं चित्र हे दिसून येत आहे. त्यातली त्यात आता लवकरच मराठवाड्यात देखील पावसात दाखल होणार असून यामध्ये जर विचार केला तर आता आदिलाबाद, उमरखेड, नांदेडचा काय भाग असेल, तसेच इकडे देगलूरचा काय भाग असेल, अहमदपूरपर्यंत हे वातावरण सक्रिय होऊन पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय होईल. या भागापर्यंत पाऊस हजेरी लावेल असं चित्र सद्यस्थितीला मॉडेलनुसार पाहायला मिळत आहे. एकंदरीत उत्तर महाराष्ट्राकडे जर विचार केला तर उत्तर महाराष्ट्रात देखील मोठे बदल हे पावसामध्ये पाहायला मिळणार आहेत. तीव्रता ही पावसाची दिवसेंदिवस काही ठिकाणी वाढत जाईल. तशातच विचार केला तर हे पावसाळी वातावरण आता मराठवाडा, विदर्भातील बहुतांश भागामध्ये चांगली हजेरी लावणार आहे. चांगली तीव्रता देखील काही भागामध्ये दाखवणार आहे. तर आता मेन म्हणजे गारपीट व कोणत्या तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह जास्त जोर राहील ती तालुके आपण पाहूयात. कोणत्या तालुक्यात पाऊस जास्त राहील त्या तालुक्यांची आता मी नावे सांगणार आहे. इथून पुढे लक्ष देऊन व्हिडिओ बघा. तर यामध्ये पाहायला गेलं तर पहिलाच जिल्हा पाहायला मिळत आहे तो म्हणजे गोंदिया. गोंदिया जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात पावसाची हजेरी लागणार आहे. यामध्ये तुमसर असेल, साकोली असेल, भंडारा असेल, देवरी असेल, तसेच मौंदाचा भाग असेल, रामटेकचा भाग असेल, या भागामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातील देखील जिल्हे आपण घेणारच आहोत. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला. मराठवाड्यातील देखील जिल्ह्याचा अंदाज आपण देणार आहोत. तसेच पुढे बघू शकता तुमसरच्या भागात देखील, भंडाऱ्याच्या भागात देखील वादळी पाऊस येत आहे. शेतीची कामे उरकून घ्या. वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी लागण्याचं चित्र हे आपल्याला पाहायला मिळत आहे. तसेच इकडे रामटेक असेल, नागपूरचा भाग असेल, विदर्भातील उमरेड असेल, बोरीचा भाग असेल, या भागात देखील वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. देवरी, साकोलीच्या भागात देखील पाऊस हा पडणार आहे. कोणत्या भागात पाऊस पडणार आहे ते तालुके, जिल्हे सांगत आहोत, कारण की येत्या 24 तासात तीव्र स्वरूपाचा पाऊस आपल्याला राज्यातील काय भागात पाहायला मिळेल. तसेच राजुली, देसाईगंज, चिमोर, अमोरीचा भाग असेल, सेंदवीचा भाग असेल, गडचिरोलीपर्यंत अक्षरशः पावसाची हजेरी ही आपल्याला पाहायला मिळत आहे. या भागापर्यंत पाऊस जे आहे ते हजेरी लावेल असा अंदाज सध्या स्थितीला पाहायला मिळतोय. तसेच हिंगणघाट, वर्धाचा भाग असेल, वाडगी, पुणेचा भाग असेल, तसेच भद्रावती, चंद्रपूर पर्यंत पावसाची हजेरी लागण्याचा अंदाज सध्या स्थितीला दिसून येत आहे. त्यातले त्या तिकडे आदिलाबाद, तसेच नांदेडचा भाग असेल, किनवटचा भाग असेल, काही कापचा भाग असेल, रुईचा भाग असेल, या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी, यवतमाळच्या बऱ्याच ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय होऊन वादळी वाऱ्यासह हलक्या गारपिटीसह पावसाचे वातावरण पाहायला मिळणार आहे. सावनेरचा भाग असेल, नागपूर असेल, काटोल असेल, कोंडोलीचा भाग असेल, उमरेडचा भाग, तसेच आर्वी, आष्टीच्या भागापर्यंत हे पावसाळी वातावरण आपल्याला चांगल्या स्वरूपात पाहायला मिळणार आहे. तसेच सध्या स्थितीला विचार केला तर कमी पावसाची शक्यता ही आपल्याला पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे. तर मराठवाड्यातील देखील इकडे जालना, सेलू, माजलगाव, पैठण, छत्रपती संभाजीनगर, वैजापूर, कन्नड, सिल्लोड, पाचोरा, धुळे, जळगाव, साक्री, आव्हाड, नाशिकचा भाग असेल, इगतपुरी, वाडा, जुन्नर असेल, बीड असेल, तसेच इकडे जामखेड, धाराशिव, बार्शी, इंदापूर, करमाळा, दोंडचा भाग असेल, सातारा, वडूज, पंढरपूर, जत, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, साताऱ्याच्या भागामध्ये राजपूरचा भाग असेल, या भागामध्ये हलकसं ढगाळ वातावरण, तुरळक ठिकाणी पाऊस झाला असेल होईल. अन्यथा या भागामध्ये जास्त काही असं जसा विदर्भामध्ये पाऊस होणार आहे तशा प्रकारचं वातावरण पाहायला मिळणार नाहीये. अशी स्थिती सध्या स्थितीला या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. ही एक सध्या स्थितीला महत्त्वाचीच अपडेट म्हणावं लागेल. तसेच कोकणाचा जर विचार केला तर कोकणामध्ये देखील मोठे बदल हे पावसात होणार असून या भागामध्ये देखील आपल्याला वाऱ्यांचा प्रभाव वाढतानाचा दिसून येणार आहे व येत्या काही दिवसामध्ये वादळी पाऊस ही कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील हजेरी लावण्याचा अंदाज सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे. त्याबाबतचा अंदाजाचा व्हिडिओ या चॅनलवरती लवकरच देणार आहोत. त्यामध्ये कोणत्या जिल्ह्यात अवकाळी पाऊस जोरदार राहू शकतो त्या जिल्ह्यांची नावे देखील आपण सांगणार आहोत. तो व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकून व्हिडिओला एक लाईक करा. तुमचा जिल्हा, तालुका व तुम्ही कोणत्या विभागातून व्हिडिओ पाहत आहात तो विभाग देखील कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा. धन्यवाद.